जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या थेट सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले। 15 रिक्त थेट सरपंच पदांसाठी तसेच 70 रिक्त सदस्य पदांसाठी मतदान झाले असून उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले। रात्री उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली नाही। बुधवारी निकाल जाहीर होणार असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील सदस्यांच्या 82 तर थेट सरपंचांच्या 18 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती। थेट सरपंच आणि काही सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या तर उर्वरित 15 थेट सरपंच आणि 70 रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान झाले। जिल्ह्यातील 27 गावातील 51 मतदान केंद्रावर सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान झाले। रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर करण्यात प्रशासनाची उदासीनता दिसून आली। थेट सरपंच पदासाठी अत्यंत चुरस असल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची मतदार खेचण्यासाठी धावपळ सुरू होती। पोटनिवडणूक आपणच जिंकण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते दिवसभर प्रयत्न करत होते। पोटनिवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नव्हती, परंतु स्थानिक नेत्यांनी मतदान केंद्रावर बाहेर ठिय्या मारला होता। मूकबधीर दिव्यांग कल्याण संघटनेच्या कार्यालयाला जागा द्यावी म्हणून गेल्या 845 दिवसांपासून मागणी केली आहे, तरी देखील याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने संतप्त दिव्यांग बांधवांनी भर उन्हात महापालिकेसमोर आंदोलन केलं। दरम्यान आयुक्त संचिता महापात्र यांनी आंदोलकांशी संवाद साधत लवकरच दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली आहे। महाराष्ट्र राज्य मूकबधीर दिव्यांग कल्याण संघटनेने सांगली महापालिकेकडे कार्यालयीन जागेसाठी मागणी केली आहे। याला तब्बल 845 दिवस झाले तरी देखील मागणी मान्य झाली नाही, त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले। प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा तसेच तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलाय। दरम्यान आयुक्त संचिता महापात्र यांनी स्वतः आंदोलकांशी संवाद साधत दिव्यांगांच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक बोलावली जाईल अशी ग्वाही दिली। या आंदोलनात प्रकाश शिंदे, राज्याध्यक्ष सुनील पाटील, संदीप कांबळे, तुषार भोसले, प्रसाद थोरात, किरण गव्हाणे, रोहित कुंभार, भागवत सूर्यवंशी, हनुमंत कदम, आकाश हेंगडे आदी जण सहभागी झाले। कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या श्री स्वामी समर्थ घाटावर सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सुमित सुरेश पावसकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। सदरची घटना ही आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची नोंद सांगली शहर पोलिसात झाली आहे। मृत सुमित पावसकर हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील टिळक चौक परिसरात राहत होते। नेहमी दररोज ते मित्रांसमवेत कृष्णा काठावरील स्वामी समर्थ घाट परिसरात पोहण्यासाठी जातात। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने घाटावर पोहण्यासाठी मोठी गर्दी होती। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पावसकर हे खोल पाण्यात पोहण्यासाठी गेले। यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती सांगली शहर पोलीस तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पाहणी करत असताना आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेऊन मयताची ओळख पटवली असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत। चिंतामण नगर परिसरात नशेखोर तरुणांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत आहे। सोमवारी सायंकाळी रिक्षा स्टॉप परिसरात 5 ते 6 तरुणांनी जवळपास तासभर धिंगाणा घालत बसवण्यात आलेली बाकडी फोडल्याची संतापजनक घटना घडली। या घटनेनंतर मंगळवारी सकाळी सुमारे 11च्या सुमारास संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले। महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली 5 ते 7 बाकडी या प्रकरणात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। दररोज सायंकाळी चिंतामणीनगर, घनश्यामनगर, संजयनगर आणि जासूदमळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येत असतात। मात्र नशेखोरांच्या दमदाटीमुळे त्यांना आता घराबाहेर पडणंही धोकादायक झाले। दरम्यान चिंतामण नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना निवेदन देऊन नशेखोरांवर तसेच दहशत माजवणाऱ्या तरुणांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गायींच्या खोरांमुळेही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनात परिसरात वाढत चाललेला तरुणांचा उच्छाद, ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर आणि तातडीने पावले उचलावीत अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे।
जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगून कनिष्ठ सहाय्यक आणि आरोग्य सेवक या पदावर नोकरी लावण्याचा आमिष दाखवत तिघा तरुणांना तब्बल 9 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सदर फसवणुकीची घटना ही डिसेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत जिल्हा परिषदेत घडली आहे। या प्रकरणी अभिषेक शिवाजी देसाई यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गीता क्षीरसागर, नीरज क्षीरसागर आणि अविनाश आनंदराव जाधव या तिघांवर गुन्हा दाखल केलाय। अभिषेक देसाई हा तरुण खरशिंग येथे राहत असून तो सलगरे येथील एका पतसंस्थेत क्लार्क या पदावर काम करतो। डिसेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत गीता क्षीरसागर आणि अविनाश जाधव यांनी संगनमत करून सांगली जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी या पदावर काम करत असल्याचं सांगून अभिषेक देसाई यांचा विश्वास संपादन केला। यानंतर देसाई आणि त्याचे मित्र नितेश दिनकर शिंदे, भारत बाळासाहेब माने यांना जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक आणि आरोग्य सेवक या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं। यावेळी अभिषेक देसाई याच्याकडून 4 लाख रुपये, नितीन शिंदे याच्याकडून 2.5 लाख रुपये तसेच भारत बाळासाहेब माने याच्याकडून 2.5 लाख रुपये असे एकूण तिघांकडून 9 लाख रुपये घेतलेत। पैसे देऊनही नोकरीबाबत कोणतीच हालचाल झाली नसल्याने संशयितांकडे तिघांनी जाब विचारला। यावेळी तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। नोकरीसाठी घेतलेले पैसे देखील परत दिले नाहीत। अखेर आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच अभिषेक देसाई यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र संरक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे। या ठिकाणी सांगलीतील होतकरू विद्यार्थ्यांना लष्करी अधिकारी होण्याची स्वप्न पूर्ण केली जाणार आहेत। NDA CDSच्या परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे। येत्या 1 जूनपासून याचे वर्ग सुरू होतील अशी माहिती संचालक कर्नल हेमंत जोशी, ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, संस्थेचे अध्यक्ष विजय नामजोशी यांनी माहिती दिली। वालवडकर म्हणाले, भावी पिढी सक्षम आणि समृद्ध व्हावी या उद्देशाने ही प्रबोधिनी सुरू करण्यात येणार आहे। NDA आणि CDS मध्ये लाखो विद्यार्थी सहभागी होतात, परंतु त्यातील 700 विद्यार्थीच निवडले जातात। त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे। हे मी स्वतः निवड समितीत असताना अनुभवले। त्यामुळे निवृत्तीनंतर देशसेवेची सेकंड इनिंग म्हणून ही प्रबोधिनी सुरू करत आहोत। सावरकर प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतलाय। पहिल्या 50 विद्यार्थ्यांना दररोज 4 तासांचं प्रशिक्षण होईल। त्यात परीक्षांची तयारी, मुलाखत याची सविस्तर माहिती दिली जाईल। तसंच प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे। यासाठी सायन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा। नक्कीच सांगलीचा मुलगा लष्करात अधिकारी म्हणून नियुक्त होईल अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। वाचनालय आणि मदनलाल धिंगरा व्यायामशाळा ही चालवली जाते। त्यात आता ही प्रबोधिनी सुरू होणार आहे। त्यांचा सांगलीकरांना, विद्यार्थ्यांना चांगलाच लाभ होईल असं त्यांनी सांगितलंय। जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी सोसायट्यांच्या सचिवांवर आता थेट जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांचं नियंत्रण राहणार आहे। या बदलामुळे सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जिल्हा बँकेचे जत तालुका विभागीय अधिकारी प्रभाकर कोळी यांची नियुक्ती करण्यात आली। याबाबतचा लेखी आदेश जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी काढलाय। जिल्ह्यात सध्या 783 सर्व सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत असून त्यामध्ये सुमारे 400 सचिव काम पाहतात। या सोसायट्यांमार्फत जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो। यापूर्वी सोसायटी सचिवांवर सहाय्यक उपनिबंधकांच्या अधिकारात जिल्हा देखरेख संस्थेने नियुक्त केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रण ठेवलं जात होतं। मात्र आता या व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून सचिवांचं नियंत्रण जिल्हा बँकेच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांकडे देण्यात आले। या नव्या नियुक्तीनंतर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ तसेच संचालक प्रकाश जमदाडे यांनी प्रभाकर कोळी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक प्रभावी आणि पारदर्शक कामकाज उभे राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रभाकर कोळी हे धडाकेबाज आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात। जिल्हा बँकेच्या मुख्यालयात मुख्य वसुली अधिकारी म्हणून त्यांनी 3 वर्ष उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। खत लिंकिंगसह कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सुरू असलेला सलग दुसऱ्या दिवशी बेमुदत बंद सुरूच राहिलाय। जिल्ह्यातील 2,500 विक्रेते यामध्ये सहभागी झाल्याने खते, बियाणे मिळवण्यात अडचणी येत आहेत। बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री व्यवसायातील विविध अडचणींबाबत मागील 4 ते 5 वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातोय। मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। कंपन्यांकडून खत पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी आणि लिंकिंगची सक्ती बंद करा, युरिया, DAP खत वितरणाच्या सूचना परिपत्रकाचा फेरविचार करावा, अप्रमाणित
HTBT कपाशी बियाणे प्रतिबंधित करा, ऑनलाईन पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी आणि सक्तीची अंमलबजावणी थांबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद आहेत. सध्या उन्हाळी हंगाम सुरू आहे, त्यामुळे खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना खते कीटकनाशकांची गरज आहे त्यांना कृषी सेवा केंद्र बंद असल्याने मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे. मान्सूनपूर्व तयारी आणि महापूर काळात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर प्रशासन, नागरिक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग घेऊन महापालिका नियोजन करणार आहे. गेल्या काही वर्षात आपत्ती काळात काही निकष काढले, त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये कृष्णा नदीला आलेले महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी, त्यानंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढलेत. पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळतो, नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं, परिणामी प्रशासनावर ताण पडतो. ही बाब लक्षात घेऊन यावेळी मान्सूनपूर्व तयारी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. कोणाच्याही परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी प्रशासन बरोबरीने पदाधिकारी आणि नगरसेवक काम करतील. आपत्ती मित्र ॲप, कार्यकर्ते, निवारा केंद्र, स्थलांतरित नागरिकांच्या सोयीसुविधा, नाले सफाई आदींबाबत यावेळी लवकरात लवकर नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काळात नियोजनानुसार कामकाज करत असताना प्रशासनावर ताण येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. अंमली पदार्थांपासून भावी पिढीचे रक्षण करणं हे मोठं आव्हान आहे. शासकीय यंत्रणांबरोबरच कुटुंबीय आणि स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी यांनीही यासाठी दक्ष राहावे. तसेच ज्या ठिकाणी अंमली पदार्थ सापडतील तेथील स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. अंमली पदार्थाविरोधी मोहिमेअंतर्गत सर्व स्तरावर व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांनी दिल्या. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अंमली पदार्थ प्रतिबंधक कार्यवाही, उपाययोजना आणि जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी म्हणाले, अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी सर्व विभागांनी ठोस आराखडा करावा. अंमली पदार्थ विरोधी अभियानामध्ये पोलीस पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक यांनाही सहभागी करून घ्यावे. एखाद्या ठिकाणी अंमली पदार्थ सापडल्यास संबंधित स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. गाव पातळीपासून शहरांपर्यंत जनजागृती वाढवून युवकांना या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यासाठी नियोजन करावे. येत्या 1 मे रोजी ग्रामसभेत हा विषय घेऊन जनजागृती आणि जबाबदारी निश्चितीची माहिती ग्रामस्थांना द्यावी, अशा त्यांनी सूचना दिल्या.